नमस्कार शेतकरी मित्रांनो. खरीप हंगाम 2025मध्ये खूप अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टी झाल्यामुळं राज्य सरकारकडून अतिवृष्टीचं पॅकेज जाहीर करण्यात आलं होतं आणि ते पॅकेज होतं 31,000 कोटी रुपयाचं. मग त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं पिकांचं नुकसान असो, जनावरांचं नुकसान असो, विहिरींचं नुकसान असो, जितकं नुकसान झालेलं होतं तितक्या नुकसानासाठी राज्य सरकारकडून 31,000 कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर करण्यात आलेलं होतं. आणि ते पॅकेज जाहीर करत असताना शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारकडून जेव्हा 31,000 कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर करण्यात येईल, त्यावेळेस आपल्याला पीक विम्याची हेक्टरी रक्कम ही हेक्टरी 17,000 रुपये ते 17,500 रुपयेपर्यंत हेक्टरी मिळेल आणि जिरायतला 17,500 पीक विमा मिळेल हेक्टरी आणि बागायतला 36,000 रुपये पीक विमा मिळेल, असं माननीय मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलेलं होतं. मग शेतकरी मित्रांना हा प्रश्न पडला असेल, पीक विम्याची रक्कम तर आपण शेतकरी मित्रांनो विमा कंपनीला भरतो आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला त्यावेळेस जाहीर केलेलं होतं की 17,500 रुपये पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल. मग ह्याच्याहून हे स्पष्ट संकेत दिलेले होते. खूप शेतकऱ्यांना असं वाटलं की 31,000 कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केलेलं आहे, ते पीक नुकसानीसाठीच जाहीर केलेलं आहे. कारण या 31,000 कोटी रुपयेमधून सर्व शेतकऱ्यांना हे पीक विम्याचे पिकांचं झालेलं नुकसान आहे, त्या नुकसानीपोटी हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील, असं प्रत्येकाने गृहीत धरलेलं होतं. प्रत्येकांना हे माहीत होतं. परंतु त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो, त्यामध्ये मुख्यत्वे करून 31,000 कोटी रुपयेमध्ये ज्या पिकांचं नुकसान झालेलं आहे, मग ते सोयाबीन असो, उडीद असो, मका असो, त्या पिकांसाठी हेक्टरी रकमेची तरतूद त्यामध्ये होती. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचं विहिरींचं नुकसान झालेलं आहे, त्या विहिरींना 30,000 प्रमाणे विहिरीचे पैसे त्यामध्ये होते. त्याचप्रमाणे ज्या जमिनी खरडून गेल्यात अशा शेतकऱ्यांसाठी रोजगार हमी योजनेतून त्या जमिनी दुरुस्त करण्यासाठीचे पैसे त्यामध्ये होते. आणि अजून एक गोष्ट शेतकरी मित्रांनो, त्या 31,000 कोटी रुपयेमध्ये 8,000 कोटी हे पीक विम्यापोटी इन्क्लूड केलेले होते. म्हणजे त्या पैशातच खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याची हेक्टरी रक्कम जेव्हा माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली होती, त्यावेळेस ती हेक्टरी रक्कम 17,500 रुपये त्यांनी सांगितलेली होती. ती 8,000 कोटी रुपये जे होते, त्या पैशाला धरूनच ते त्यांनी वक्तव्य केलेलं होतं. आता महत्त्वाचा मुद्दा ह्याच्यामध्ये हा आहे शेतकरी मित्रांनो, 31,000 कोटी रुपयाचं पॅकेज जे जाहीर करण्यात आलं, त्या 31,000 कोटी रुपयाच्या पॅकेजमध्ये वाटप किती झाले आपल्या शेतकऱ्यांना? जास्तीत जास्त 20,000 ते 21,000 कोटी रुपयाचं वाटप अख्ख्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर झालेलं आहे. मग बाकीचे पैसे कुठं आहेत? आता बाकीचे पैसे ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत, त्यांच्यासाठी रोजगार हमी योजनेतून ते पैसे डिपॉझिट केलेले होते, म्हणजे त्याचं तरतूद केलेली आहे. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या विहिरी दुरुस्त करायच्या होत्या, त्यांच्यासाठी 30,000 प्रति हिरप्रमाणे त्याची तरतूद करण्यात आली होती. आणि उर्वरित जे 8,000 कोटी रुपये आहेत शेतकरी मित्रांनो, ते खरीप हंगाम 2025च्या पीक विम्यापोटी हेक्टरी 17,000 ते 17,500 प्रमाणे तरतूद करण्यात आलेले होते. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी त्यावेळेस सांगितलेलं होतं की 45 लाख शेतकऱ्यांना हेक्टरी 17,000 रुपयेप्रमाणे पीक विमा जमा होईल. आता महत्त्वाचा आणि मुद्दा इथून सुरू होतो शेतकरी मित्रांनो. शेतकऱ्यांना जर 17,000 ते 17,500 पीक विम्याची तरतूद त्यावेळेस जर झालेली असेल, 8,000 कोटी रुपयाची तरतूद त्यावेळेस जर झालेली असेल, तर मग शेतकऱ्यांच्या क्लेम कॅल्क्युलेशनमध्ये ज्या रकमा दाखवल्या जात आहेत, त्या कोण्या आधारे दाखवल्या जात आहेत, हा खूप मोठा प्रश्न सध्या शेतकऱ्यांपुढे पडलेला आहे. माननीय अजितजी नवले यांनी काल जेव्हा बीडमध्ये आंदोलन करत होते, त्यांनी हा प्रश्न मांडलेला आहे शेतकरी मित्रांनो, की 31,000 कोटी रुपयाच्या पॅकेजमध्ये 8,000 कोटी रुपये हे
खरीप हंगाम 2025च्या पीक विम्यापोटी हेक्टरी 17 ते 17,500 रुपये प्रमाणे तरतूद करण्यात आलेली होती. मग आता शेतकऱ्यांना हेक्टरी 17 ते 17,500 पीक विमा क्लेम स्टेटसमध्ये का दाखवला जात नाही? कारण पोर्टलमध्ये जर पाहिलं गेलं तर हेक्टरी 2 ते 3, 4 ते 5, 6 ते 7 हजार रक्कम शेतकऱ्यांच्या क्लेम स्टेटसमध्ये दिसत आहे. मग हे 8,000 कोटी रुपये कुठे जाणार आहेत, कुठे गेले, दाखवले जातील का? किंवा भविष्यातील क्लेम स्टेटसमध्ये हे पैसे दिसतील का? हा खूप मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे शेतकरी मित्रांनो. कारण त्यावेळेस जे दिलेलं आश्वासन होतं, बरोबर आहे, तुम्ही 17 ते 17,500 रुपये प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टीची मदत टाकली, रब्बी अनुदान टाकलं, सर्व गोष्टी व्यवस्थित झाल्या. विहिरीचे अनुदान काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडले, अजून काही पडेल. रोजगार हमी योजनेतून ज्यांच्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांचेही पैसे मिळून जातील, त्याच्यामध्ये ही तरतूद आहे. मग जी मुख्य तुम्ही 31,000 कोटी रुपये जी जाहीर केलेले होते, त्यामध्ये 8,000 कोटी रुपयाची तरतूद ही खरीप हंगाम 2025च्या पीक विम्यामध्ये आहे. तर मग ते 8,000 कोटी रुपये कुठे गेले? त्याची तरतुदीप्रमाणे शेतकऱ्यांना हेक्टरी 17,000 रुपये पीक विमा मिळणार का? ज्या शेतकऱ्यांचं क्लेम कॅल्क्युलेशन आवेटेड दाखवतंय त्या शेतकऱ्यांना 17,000 रुपये पीक विमा मिळणार आहे का, म्हणून त्यांचे कॅल्क्युलेशन दाखवत नाहीत का? असाही खूप मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडलेला आहे. कारण शेतकरी मित्रांनो, आपल्या पीक विम्याची रक्कम अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या तरतुदीमध्येच जाहीर करण्यात आलेली होती. तर मग तेवढी रक्कम शेतकऱ्यांना का दाखवली जात नाही? तेवढी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये का पडत नाहीत? कारण मुख्यमंत्री साहेबांनी हे स्पष्ट तिथं सांगितलेलं होतं. कारण पीक कापणी प्रयोग पीक विमा आहे, तर पीक कापणी प्रयोगासाठी पीकच शेतकऱ्यांच्या शेतात नाही आहे, पीकच नष्ट झाले तर कापणी करायची कशी? तरीही तुम्ही कापणी केलीत, कापणी करून आता परत जर शेतकऱ्यांना हेक्टरी 4,000, 5,000, 2,000 जर रकमा क्लेम स्टेटसमध्ये दाखवल्या जात असतील, तर तुम्ही शेतकऱ्यांना पीक विमा देणार किती? आणि महत्त्वाचा मुद्दा जर पाहायचा म्हणला तर 8,000 कोटी रुपये कुठे गेले? कारण त्यावेळेस जी तरतूद करण्यात आलेली होती ती पीक विम्यापोटीच तरतूद होती 31,000 कोटीमध्ये. मग त्या 8,000 कोटीचं वाटप होणार का? शेतकऱ्यांना 17,000 रुपये पीक विमा मिळणार का? या गोष्टी स्पष्ट होत नाहीत शेतकरी मित्रांनो. कारण शेतकऱ्यांना जितकं नुकसान झाले तितका पीक विमा पाहिजे, परंतु त्या पद्धतीने काही घडताना दिसत नाही आहे. आपण खूप जण म्हणत होतो की 31,000 कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर करण्यात आलेलं आहे. 31,000 कोटी म्हणजे फक्त हे पीक नुकसान रब्बी अनुदानासाठीच. तर नाही शेतकरी मित्रांनो, अजितजी नवले यांनी स्पष्ट केले की काल 8,000 कोटी रुपये हे पीक विम्यासाठी इन्क्लूड केलेले आहेत. त्यामुळे ते पैसे पीक विम्याचे आहेत आणि ते हेक्टरी 17,000 रुपये प्रमाणे आहेत. मग आता भविष्यात ज्या शेतकऱ्यांचं क्लेम कॅल्क्युलेशन आवेटेड दाखवते त्या शेतकऱ्यांना 17,000 रुपये पीक विमा मिळणार का? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या क्लेम कॅल्क्युलेशनमध्ये जी रक्कम दाखवली जाते आता कमीत कमी, ती रक्कममध्ये 17,000 प्रमाणे दिलेल्या वचनामध्ये त्यांना 3,000 ते 4,000 रुपयेच का दिसत आहेत? मग याबाबत कुठला निर्णय होणार? हा खूप मोठा सवाल शेतकऱ्यांसमोर आहे शेतकरी मित्रांनो. कारण 8,000 कोटी रुपये अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या वेळेसच पीक विम्याच्या भरपाईसाठी तरतूद करण्यात आलेली होती. मग त्याची अंमलबजावणी होणार का? हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. कारण ते 8,000 कोटी रुपये हे शेतकऱ्यांना हेक्टरी 17,000 रुपये प्रमाणे व 2 हेक्टरच्या मर्यादेत 36,000 रुपये प्रमाणे म्हणलेले होते माननीय मुख्यमंत्री साहेबांनी. मग आता हे 8,000 कोटीसाठीच माननीय अजितजी नवले साहेब आंदोलनाची तयारी करतायत. आंदोलनाची सुरुवात त्यांनी बीडमधून केलेली आहे. आता उर्वरित जिल्ह्यातही राज्यभर आंदोलन करू असं स्पष्ट संकेत दिलेले आहेत. जर आंदोलन मोठं झालं तर शेतकरी मित्रांनो, निश्चित शेतकऱ्यांना 17,000 हेक्टरी रक्कम मिळू शकते. कारण आपल्या सर्वांना, खूप शेतकऱ्यांना माहीत नाही की 8,000 कोटी रुपये हे पीक विम्यासाठी तरतूद केलेले पैसे होते आणि ते वाटप होणार का? हीच एक अपडेट सर्व शेतकऱ्यांना द्यायची होती. शेतकरी मित्रांनो, याबाबत कुठलीही जरी अपडेट आली तात्काळ चॅनलवर व्हिडिओ येईल. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.